नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा तलाठी भरती 2024 संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। तलाठी भरती अंतिम निकाल जे आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहे। जिल्हानिहाय निवड याद्या प्रसिद्ध होईला सुरुवात झालेली आहे आणि या संदर्भात सविस्तर अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ जर पाहत असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। तलाठी भरती आणि स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। तर या ठिकाणी पाहू शकता, अंतिम नव्याने सुधारित याद्या ज्या आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। महसूल विभागाच्या माध्यमातून जिल्हानिहाय निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आतापर्यंत जेवढ्या याद्या लावण्यात आलेल्या आहेत त्या सर्व तुम्हाला टेलिग्रामला पाहण्यास मिळतील। रत्नागिरी, अकोला, नागपूर, तसेच या ठिकाणी पाहू शकता परभणी, कोल्हापूर, बुलढाणा, भंडारा, मुंबई इत्यादी ठिकाणच्या, तसेच लातूर या ठिकाणच्या अंतिम निवड यादी आणि अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे तलाठी भरतीची जाहीर करण्यात आलेली आहे। तसेच या ठिकाणी पहा, ऑफिशियल जी लिंक आहे सर्व जिल्ह्यांच्या याद्या पाहण्यासाठी ते देखील मी टेलिग्रामला टाकलेली आहे। या ठिकाणी पाहू शकता, तलाठी भरती 2023चे ज्या अंतिम निवड यादी आहे आणि अंतिम प्रतीक्षा यादी आहे ती पाहण्यासाठी, जिल्हानिहाय पाहण्यासाठी ही ऑफिशियल वेबसाईट आहे महाभूमीची आणि या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरलेला होता त्या जिल्ह्याची अंतिम निवड यादी आणि अंतिम प्रतीक्षा यादी तुम्ही पाहू शकता। या लिंकवरती क्लिक करून ऑफिशियल महसूल विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली ही लिंक आहे आणि या याद्या चेक करा। तुमचे मार्क वाढले असतील, काहींचे कमी झालेले असतील, कारण या ज्या याद्या आहेत त्या नव्याने सुधारितरित्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्या आहेत। 2 दिवसापूर्वी एक महसूल विभागाचं नवीन परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार 36 जिल्ह्यांच्या सुधारित याद्या ज्या आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या होत्या। या ठिकाणी पाहू शकता, जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरीची ही तलाठी भरती पदभरतीची निवड यादी आहे। या ठिकाणी रत्नागिरीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची यादी लावण्यात आलेली आहे कॅटेगरी वाईज। तसेच प्रतीक्षा यादी देखील इथं आहे, खाली प्रतीक्षा यादी देखील दिलेली आहे। प्रतीक्षा यादीमध्ये एक महत्त्वाची सूचना देखील दिलेली आहे। तर यादीमध्ये दर्शवण्यात आलेल्या उमेदवारांचे निकाल राखीव ठेवण्यात आलेले आहेत। जे प्रतीक्षा यादीत उमेदवार आहेत त्यांचे निकाल जे आहेत ते राखीव ठेवण्यात आलेले आहेत। वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असे त्याचा अर्थ होत नाही। उमेदवारांची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवाराची ओळख, कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल, चरित्र पडताळणी अहवाल, त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर प्रमाणपत्रांची सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येणार आहे। उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी अवैध बाद ठरवल्यास, तसेच वैद्यकीय तपासणी अहवालानुसार अपात्र ठरवल्यास संबंधित उमेदवाराचे नाव वरील निवड यादीमधून कमी करण्यात येईल व प्रतीक्षा यादीमधील गुणानुक्रमे पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल। तर महत्त्वाच्या सूचना देखील या यादीमध्ये दिलेल्या आहेत। तर अशा प्रकारे सर्व जिल्ह्यांच्या निवड याद्या आणि निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत। आपल्या जिल्ह्याच्या तुम्ही याद्या चेक करू शकता। ऑफिशियल लिंक जी आहे ती मी टेलिग्रामला दिलेली आहे। या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती। तसेच तुम्ही आत्तापर्यंत जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। पहा, 2024मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलचा उपयोग होणार आहे। साहित्य अकादमी पुरस्कार यावर्षीच्या या पुरस्कारासंदर्भात सविस्तर माहिती टेलिग्रामला आहे। हा पुरस्कार कुणाला दिलेला आहे, तसेच नवनवीन दररोज ज्या काही लेटेस्ट घटना, मंत्रिमंडळाचे निर्णय, पुरस्कार जाहीर करण्यात येतात, नवीन भरतीच्या जाहिराती, या सर्व तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल आहेत आणि सर्व माहितीचा फायदा होणार आहे तुम्हाला। त्यामुळे टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा। यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि एक छोटीशी परंतु महत्त्वाची सूचना आहे, 17,000 मेगा पोलीस भरती जी निघाली आली आहे, या पोलीस भरतीसाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची पुस्तकं तुमच्याकडे नसतील तर खरेदी करा। पहिलं पुस्तक आहे पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच,
दुसरं पुस्तक आहे, महत्त्वाचं पुस्तक आहे पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच. लेटेस्ट 2023मध्ये झालेल्या 95 प्रश्नपत्रिकांचा हा संच आहे आणि येणाऱ्या लेखीसाठी तुम्हाला हा अत्यंत उपयुक्त असणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉलवर हा प्रश्नसंच जो आहे ते प्रश्नपत्रिकांचा संच जो आहे तो अवेलेबल आहे. आणि ऑनलाईन जर खरेदी करणार असाल तर फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरती देखील तुम्हाला हा मिळून जाईल. बुद्धिमत्ता चाचणी अवघड जात असेल तर त्यासाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक खरेदी करा आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरील पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला नक्कीच हे पुस्तक मदत करणार आहे. आणि पोलीस भरतीसाठी सर्वात गाजलेली पुस्तकं आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांची. पोलीस भरती 812 भाग 1 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 812 भाग 2 प्रश्नपत्रिका संच. पुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास करा. पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सोडवा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. धन्यवाद.